हॅलो 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 घरच्यांनो या सगळं ताब्यात घ्या उजवा कौल द्या क्या बोलते पब्लिक हा रविवार बरं रविवार असू दे का बुधवार असू दे आता काय श्रावण लागलेला आहे टेन्शन वाट त्याच्यामुळे शॉर्टकट मध्ये पटापट घ्यायचा आपल्याला बारी जबरदस्त झालेली आहे सारखं आपलं येऊन बारी बारी सारखी होणार बारी बारी सारखी होणार कोण बोलला बारी पाटवी सारखी होणार कोण बोलला बारी बारशासारखी होणार अरे बारी बारी सारखी झाली पाहिजे बारी झाली तुमची एवढं ताप घेऊ नका एवढं टेन्शन घेऊ नका आपण दोस्त आहे आपण एका ताटात जेवलेलं आहे एका गणसात प्यालेलं आहे पाणी 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 त्याच्यामुळे पण दोस्ती दोस्ती गडग्याच्या बाहेर गोष्टी गडग्याच्या बाहेर कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे सुरुवात करू स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धी देवता श्री गणेश विद्या देवता विश्वाचा माता या महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे चालवला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांना नमस्कार करून मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर माझ्या डोंगरी गावची गाव काटर आई नवलादेवी माझी कैद्याची आई विठ्ठलाई धनी बोलवा धनी देवकर लांजेचा धनी येणारी देव चव्हाटा मुंबईची मुंबादेवी विरारची जुलदारी नटेश्वर जागे महाराज या नमस्कार करून मूलवादी बाबुराव घराण्यातील भिवाई शंकर यांचे नारायणराव बाबाराजाराम बाबा विशाल गणेश भिकाजी गंगाराम गावाकर यांचा पट्टे शिष्य तुलेवाला शाही विकास सामोरे नवलादेवी नाथ मंडळ विवली मेळे धनगरवाडा शाखा जय बजरंगबली नृत्य कलामंडळ संघाचे कोणवाडी या सदासोबत तुमच्या चक्राची ढोल मस्तकी आवाज कार्यक्रम करताना गेली अनेक वर्ष 15 अनेक वर्ष माझी सावली म्हणून राहिलेला गणबाईचा लेख आई वरदादेवीचा लेख सालबाईचा लेख माझा संदेश ओपटे मला सिद्धार्थ बारगोडे आमचे जवान बंधू वैद्यला सतीदादा साळवी आणि डॉक्टर प्रणाम रोडके सर्व समाजातून कार्यक्रम सुरू आहेत जय हिंद जय महाराष्ट्र शक्तिपुराचं पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल असतात आणि आजचे विठ्ठल आदरणीय सन्माननीय माननीय शिवशक्ती तरुण मित्र मंडळ शिवशक्ती महिला मंडळ मुक्काम पोस्ट बांगोली तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या आमच्या वाघजाईच्या लेकरांनी या शिवशंभोच्या लेकरांनी हे पहिला आलेलं आयोजन आणि ते देखील हाऊसफुल एकदा मंडळासकट आहे कलगी तुला हे बरोबर कलगी तुला नमन म्हणा शक्ती तुला म्हणा भारूड म्हणा हे का वरवडल्याने तयार केलं नुसतं मनोरंजन नाही याच्यामुळे वाडी एकत्र राहिली गाव एकत्र राहिला आणि याच्यातूनच आता जे आयोजक मंडळी तयार झाले आणि त्याच्यामुळे ती वाडी एक राहते तो गाव एक राहतोय आता आपण म्हणतो की उगवत वाडी मावळत वाडी आणि त्या उगवत वाडीतली तांबेवाडी आमची सूर्य उगवला त्या बाजूने तांबेवाडी सूर्य उगवतो तो प्रकाशच पडणार आहे तो आज प्रकाश पडलेला आहे आणि म्हणून ह्या बांबोली गावच्या लेकरांनी आई वाघजाईच्या लेकरांनी हा जो काही सोहळा मांडलेला आहे आणि त्या सोहळ्यासाठी जे काही पावित्र्य राखून मी ते सेवा करेन ते चरणाशी जे काही वाहिनी ती गोड बनवून घ्या आता अनेक मंडळी आलेले आहेत पण आमचा शक्तिवाला बुवा एक दोन महिन्यात तयारी भेटली गावात जाऊन सारखं इकडे जाऊन आमच्या चंद्रकांत भट्टासी पण घेऊन गेला तुम्ही आणि तयारी केली आहे त्या थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला निघालेले आहे पण आडवा कृष्णा हयात तुमच्या पाचवीला पुजलेला आहे तुमच्या बारशाला पुजलेला आहे कसा दाखवता फक्त बघितला आहे दोघं जण आलं शेर अकेला आहे शेर अकेला आहे एकानं आपला टेपनी
एका निकडं तर काय रे 61 बोल 62 आणि हे दादागिरी करून झाल्यात होणार आम्हाला दादागिरी सांगता हे माझी पोरं 22 दिवस नाचतायत 22 आणि कालचे 23 पाऱ्या नाचतायत हे तसंच बडवतायत म्हणजे ढोलकीला बडवलं तर बाजूला जो होतं एक गावात आलेला आहे जावड्यात आलेला आहे त्याच्या डोक्यात टोपी नाही डोक्यात टोपी नाही हा खालच्या वेळेचा इमरान असमी टोपी घातली तर काय बिघडणार आहे बाजूला एवढं सदर शिवलं लेंगा शिवलं बाजूवाल्यानं घातला नाही त्याला मान सन्मान आहे भेटी तुम्ही काय चमेडीवर आहे शक्ती तुला त्याला तर त्याचा नीतिनियम पाळा खालच्या वेळेचा इमरान असमी या ठिकाणी आमच्या घराण्याचे आधारस्तंभ गुरुवर्य दिलीप धुमक माऊली लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार किरणभाई सामंत यांचे कट्टर समर्थक आणि आमचे पाठीराखे माझ्या अनेक गाण्यांचे संगीत माझे निर्माते राहिलेले आमचे प्रवीण शेठ पत्याने वागरड गावचे मुस्कुंदे परिवारचे अध्यक्ष अजय मांडवकर माझे अध्यक्ष आमचे मित्र आणि शक्तीवले शाहीर सुभाष तांबे अनंत पुष्कर साळसकर आलेले नाहीत त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत दर बारीला येतात 500 रुपये देतात आमचे कट्टर आधारस्तंभ पाठीराखे ते तांब्यांचे पण एकदम विश्वासू आमचे पण विश्वासू असा विश्वासू माणूस मी कधी बघितला तो शशिकांत मांडवे आमचे चंद्रकांत धोपट माऊली शाहीर संदीप सोमन बुवा आमचे कालच वारी झाली 2 दिवसापूर्वी आणि आमच्या लांजाचे मंडळाचे माझे अध्यक्ष माझे गुरु माऊलीच आहेत चंद्रकांत जडार माऊली शशी गोवळकर आलेले आमचे शाहीर विजय कोळेकर माऊली आहेत शाहीर डॉक्टर सूर्यकांत चव्हाण माऊली आहेत शाहीर संतोष कलापटे आहेत शाहीर जनार्दन नाचरे कालच वारी झाली अंकुश भाई विनायक भोपट प्रकाश वरक नितीन मास्कर अनेक मंडळी आलेले आहेत भरत बारिशे आयोजक आमचे कडवई गावचे पाटीलवाडीतले चंद्रकांत जाधव साहेब आहेत शाहीर किशोर वेझरे आमचे बंधुराजे विनोद पटकरे बुवा प्रथमेश दैत आपल्या नागाचा धाव आहे सचिन कातकर माऊली आणि विजय पेजले शाहीर शक्तीवाले गेल्या वर्षी त्यांच्यावर वारी झाली अनेक मंडळी आलेले आहेत अनेक शाहीर आलेले आहेत आणि शाहीर आणि शास्त्राची वारी ठेवलेली आहे शास्त्राने मी जाणार आहे माझे प्रदेशमध्ये शाहीर बलराम तांबे बुवा आणि अमोल शिंदे बुवा तुम्हाला मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी शिवशक्ती तरुण मित्र मंडळ मुंबईचे स्थानिक बांबोली शिवशक्ती महिला मंडळ शिवशक्ती नाथ मंडळ श्री पांडुरंग महादेव काटकर माऊली अध्यक्ष श्री संतोष जनार्दन गोरेवले उपाध्यक्ष विकास सकाराम आंबेडकर सद्गुरु पदम मंत्रमूलम सद्गुरु वाक्य मोक्षमूलम सद्गुरु कृपा ज्या वेळेला जो गाव निर्माण झाला कोणी पूर्वजांना पाषाण पुजलं आणि कुणाच्या तिथल्या जागे मार्गांचं मत घेतलं एकाचे 21 झाले 5चे 25 झाले वाड्या भरल्या आणि तो गाव सजला आज ग्रामपंचायत आले असेल पोलीस पाटील आले असेल आज जे प्रतिनिधी आले जेव्हा चिक पाकडून होता आणि गावाचा आकारी बसला आणि गावाची गाव पंढर झाली आणि वाघसाई एकाचं 21 झालं जिनं भरल्या अनाथ शिजले अनाथ भरल्या रानात गुरा ढोरात पोरा ढोरात आणि गुरा वासरात
गावापासून हेतपासून गावापर्यंत जे काय बरकत दिली, जो काय आपलेपणा दिला आणि मायेचा पदर ठेवला, तिकडं देवळात निरंजन पेटतोय आणि इकडं तिच्या पोराच्या घरात त्याचा प्रकाश येतोय. आणि आज मुंबई नगरीतल्या या विलेपार्ल्यासारख्या ठिकाणी आज एसी हॉल मध्ये एवढं मोठं आयोजन केलेलं आहे. ह्याला म्हणतात बरकत, ह्याला म्हणतात आशीर्वाद. आणि ते आशीर्वाद, तो आशीर्वाद, त्याचा नमस्कार आणि त्याचं चरण, त्याचं स्मरण या वाघाच्या चरणी ठेवतोय. लक्ष असं मदारात ठेवली तुझ्यावरी, मी मदारात ठेवली तुझ्यावरी, सांग तुझ्या विण मला कोण तारी, मी मदारात ठेवली तुझ्यावरी, मग सांग तुझ्या विण मला तारी. गाव बावडोलीचे वाघेश्वरी, गाव बावडोलीचे वाघेश्वरी, तुझ्या चरणाशी माझी पंढरी. गाव बावडोलीचे वाघेश्वरी, तुझ्या चरणाशी माझी पंढरी. आई चंडिकाई, देव भैरी, देवखेम, हरी केदार आणि शंभू ईश्वर जो माझा मालक आहे, अशी 7 दैवत काय म्हणतोय. वरदान चंडिकाई, भैरी प्रेम उभाटाई पाठीशी, केदार शंकराचे पुण्य त्याच्या आधाराचे गाठीशी. शिव शंभो तो मालक आकारी,
तुऱ्याचा सुद्धा साज 200 रुपयाचा पारितोषिक फरमाईश आहे. शिवरकवी वासुवाणी यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य शाहीर हरिश्चंद्र दुर्बक आणि शाहीर दिलीप दुर्बक या भाऊलेकडून प्रत्येक बारीला 1000 रुपये आहेत आज आणले आहेत. प्रवीण पत्याने आमचे आधारस्तंभ. लोककलेमध्ये तुमच्यासारखा ठोमन एखाद्या आपल्याला लेक्चर द्यायचं आणि एखाद्या म्हणजे चावीचं खेळणं असं माहितीये का? पोरांचं लहान चावीचं खेळणं. चावी दिली की बरोबर करायचं का खाच्यावर एवढं करून झालं. तुम्ही खैराव आलो खैर शाळा आलो बारी करायला ना तो बिघाला नॉन सायन्स. कुमार युगंधर रोहित गुरुले बामणोली गाव 200 रुपये तुरेवाले यांची साडी. माझी बहीण आदरणीय सर्वांनी कविता मांडवे या दिवसामध्ये आपल्या नवऱ्याला आमच्या स्वाधीन केलेला आहे. 501 रुपयाचं पारितोषिक परमेश्वर पत्र लिहिलं तुला. रिहांश विवेक तांबे यांच्याकडून 100 रुपये. अनिल तांबे विवेक तांबे आणि विनय तांबे नमन करा. तांबे तुम्हाला मारून टाका पण नमन करा नका. अहो काय पत्र पाठवले मला घरात लोकांनी. हा आता येतील मला शानपण शिकवायला हे तांबे बुवा हे बलराम तांबे बुवा शानपण शिकवायला मला येतील. फरमाईश म्हणते हा ऑर्केस्ट्रा करा तुम्ही वेगळं करा नंतर कार्यक्रम म्हणजे तुम्ही एकटं शान आणि ही जी माऊली पैसे देऊन मला फरमाईश सांगतात ती खोली तुम्ही एकटंच शान. फक्त एकच सांगतो तुम्हाला नामानाथ शंकराची भूमिका करू. लोकांना वाटत असेल की शंकर झालो तिसरा डोळा उघडतोय तशा त्याच्या नाता लागून काही मला काही बोलशी लाव. मला फक्त बोलू द्या नो 5-6 मिनिटं फक्त दुसऱ्या बारीक द्या. यांना शानपण शिकवतो काड्या करायला शिकवतो. अभिनंदन पांडुरंग काटकर 200 रुपयाचं पारितोषिक. श्री अजित काशीनाथ तांबेडकर माऊली 301 रुपयाचं पारितोषिक. अरे यार एवढी कला जोपासले 22-12 ह्या सीझनला अजून पर्यंत लागले लोक येडी होऊन लागली. त्याच्यात 4 प्रश्न फुटला 10 गण फेमस झाले. आज असलीकडे गेलेला शक्तीराकडे परत आला हे तुम्हाला कौतुक दिसत नाही आणि बाकीचे एक कुठली तरी गोष्ट आहे कुतुकल्या कोंबडी काय मोर ओढ काय काय रे ओढ चिमणी ओढ कावळा ओढ. संजय पेजले आमचे आदरणीय कैलास वासी संजय पेजले यांचा स्मरणार्थ शाहीर विजय पेजले आमचे प्रतिस्पर्धी होते 500 रुपयाचं पारितोषिक. हे सगळे झाले काय हे सगळे झाले मागे. शशी गोवळकर गुहागर तालुका 500 रुपये. महेश आमटे 200 रुपये. आराध्या मंडप डेकोरेटर इंदवटी मंगेश भक्ते माऊली 200 रुपये आणि माझा अनिकेत पण आलेला आहे भक्ते इंदवटी. प्रथमेश गुलाव शिकवण 250 रुपये. फरमाईश किती आल्या ह्याची की नाही की यांची शानपण ऐकायची नंतर मंदिर ऑर्केस्ट्रा करा. पब्लिक मोठं कोण पब्लिक रसिक राजा होता. हे शाहीर काय येतील जातील आज 22 वर्षानंतर एकदा भेटले रसिकाला जिंकलं पाहिजे आणि म्हणून त्यांची मागणी आहे माझ्याकडे आणि हे येऊन सांगतील ऑर्केस्ट्रा करा मी माझ्या काय बघायचं करून मी बघेन. तुम्ही नाही शिकवायचं मला कोणीच नाही शिकवायचं आहे. तुम्ही शास्त्राच्या भागाच्या गोष्टी मला शिकायच्या बाकीचं मला काय शिकवायला जायचं नाही. पण शाळेत तर अंकल बी करतात ना कमल फणस पान बबन शरद बघ या गावात असं शिकायला तुमच्याकडं तुम्ही ट्युशन घेता माझा साहेब त्यांचा भाग द्यायला हवा ना. हा त्यांचा गणाचा भाग दिला गणाचा भाग दिला काय म्हणाले बघा ती लेखणी बघा आणि मग शिकवायला जातात. लेखणी बघा की म्हणे आदिमायेच्या माळापासून गणपती बनवला. बरोबर आहे. मग जर मी म्हटलं असे म्हणायचे पहिले तुरेवाले मग तुझ्या आदिमाईने किती दिवस आंघोळ नाही केली हा भेदाचा भाग होतो. पण कुठेही चंदनाचा लेप लावून त्या लेपापासून मातीचा अंश त्याच्यापासून आदिमाईने गणपती बनवला. अगदी योग्य. आणि हे शेर मध्ये म्हणतात आकार उकार मकारचा आयरचा शेर परत एकदा तो गाऊन दाखवा लोकांना आणि म्हणतात उदरातून जन्म दिला. उदरातून कोण जन्म दिला? उदरातून जन्म दिलेला आहे. उदरातून जन्म दिलेला. पुढं काय म्हणतात की तो मातीच्या माळापासून बनवलेला किंवा मातीचा गणपती तो पुन्हा मातीत विसर्जित करतात. बरोबर आहे. तो पंचमहाभूत आहे. अग्नी आप तेज आकाश जल हे बरोबर आहे. त्या पंचमहाभूतापासून हा देह आहे आणि गणपती बाप्पाचा सण हे दाखवून देतो की ज्याला जन्म आहे त्याला मरण आहे. अनंत चतुर्थीला गणेश चतुर्थीला बाप्पा आला की त्याचं विसर्जन आहे. जसं परमेश्वर आपल्या आयुष्यात किंवा आपला मूल जन्माला येतं 16 गुड न्यूज बेबी बॉयज इट्स बेबी बॉय स्टेटस ठेवतो झाली पाठी वाटल्या भुकऱ्या केला बारसा केला जायवळ वर्षभरात पोरगा झाला लग्नाला केला साखरपुडा झाली मागणी चौक मांडला बांगड्या सजल्या आणि झालं लगेच झाली मुलं बाळ झालं त्याचा एकदम कॅट घेतला गावाला घर बांधलं समाज नेता झाला आणि आलं वार्धक्य निघून गेला. पंचमहाभूत जाताना शोक येताना आनंद. गणपती बाप्पा ते सांगतो येताना गाण्या वाजा जाताना थोडस मन आपलं जड होतं. गणपती बाप्पा सांगतो येण्याची गोष्ट आणि जाण्याची गोष्ट. याच्यावरती मी लिहिला होता 4 वर्षामध्ये. कुठला माती मळली
हातानं वळली मातीची त्या गणमूर्ती माती मधून रुजते जे जे मातीत नेते ही धरती निसर्गाचं न माणसाचं नात सांगतो सण आयुष्याचा मतितार्थ सांगतो बाप्पा गण गण सणाचं मूळ स्वरूप जनोध्यानी धरा पक्ष मासने वरीस सरते अशी ही परंपरा लंबोदरा लंबोदरा करुणगरा लंबोदरा लंबोदरा भाग देतो तर ते म्हणतात हे धरणीमाय वाट बघते हे गणरया धरणीमाय तुझी वाट बघते कशाला हे म्हणतात विसर्जन झाल्यानंतर धरणीमध्ये टाकते बरोबर आहे पण हे गणात म्हणतात की मी आतुरले धरणी तुला माझ्या उदरात घ्यायला म्हणजे विसर्जन करायला तुला आतुर झाले असं हे म्हणतात ही यांची लेखणी ही यांची बुद्धी आणि हे शिकवायला जाणार माझ्याकडे असं पण म्हणतात काय आई म्हणते लेका ये मुंबईच्या लवकर ये मला बघायचं तू परत कधी लगेच मुंबईला जातोस असं त्याचा गणात म्हणून काय म्हणतोय गाता काय गाता कविराय काव्य करता लेखणी काय गाता कविराय काय गाता लेखणी आधी अंतरी पहा किती दिसते लेखणी मोठी अंतरी पहा किती दिसते एक आहे प्रवीण पत्याने साहेब ज्या गाण्याचे निर्माते आहे ते गाणं आता माझं सुरू झालेलं आहे ट्रेंडिंगला आहे हो लिवला मी पतोर तुला कैलासाच्या पत्त्यावरती लिवला मी पतोर तुला कैलासाच्या पत्त्यावरती प्रतिबाळनंबोदर कंसामध्ये मंगल मूर्ती येते तुझी आठवण आहे येते आठवण मलाही येते आठवण मलाही तुझ्या वीण कोणा सारथी वाटपाय तुझी धरती सायलेंस मोड ऐका हे गाणं कल कॉलेज बंद हो जाएगा तुम अपने घर को जाओगे एक चाल घेतोय काही पाच काही लावाची आता शाही गण गातोय जर तुम्हाला शक्य झालं माझ्या गणाच्या मागून यायचं तुमच्या गणाचा भाग मी दिलाय मी उदारी पुढे ठेवतो ह्या गणाचा भाग घ्यायचा की रांगोळीमध्ये स्वस्तिक आपण काढतो रांगोळीमध्ये स्वस्तिक जे आपण चिन्ह काढतो जे बाप्पाचं प्रतीक त्याचा गण
जर जमलं तरच या, मी काय तुम्हाला बोलणार नाही. जर तुम्ही भाग नाही दिला मी काय बोलणार नाही. काय घेतो राम प्रहारिणी सायंकाळी गणभक्तीची मादियाळी. राम प्रहारिणी सायंकाळी गणभक्तीची मादियाळी. त्या स्वस्तिकाची गोड कौतुकाची, त्या स्वस्तिकाची गोड कौतुकाची माझ्या दारा पुरती रांगोळी गडा करून सुचिर बुद्ध रांगोळी. मांडेवाडी राजापूर गाव खुदा आमच्या मागून या चालेल तर चालेल नाही चालेल भाग घेतो. तर म्हणे जी चार अवस्था त्यांनी विचारल्या एका तर ती जी
तुरीय अवस्था आहे. तुर्यामध्ये गवळण आहे, अध्यात्माचे गवळण आहे, अंतरात्म्याचे गवळण आहे. त्यांनी मान्य केलं बुवा आत्मा हा कृष्ण आहे आणि बाकीची जी पुढे आहे ही राधा आहे, माया आहे. बरोबर आहे त्यांचं. मात्र तुर्या ही जी अवस्था आहे, चार अवस्था आहेत. जागृत अवस्था आहे, स्वप्न अवस्था आहे, सुषुप्ती अवस्था आहे आणि तुर्या अवस्था आहे. ही तुर्या अवस्था अशी आहे की आत्मा आणि तुर्या जेव्हा शेवट येतो, या मायेला, या कुडीला, ह्या देहाला जीव गेल्यानंतर तिला जाळतात. ती शक्ती आहे, ती आधी माया आहे, स्त्रीची बाजू आहे. माझ्या तुऱ्याला कधी जाळत नाही. तुला माझा अमरच. माझा जो आत्माराम आहे, जीव आहे, तो अमर. आता त्यांनी सांगावं, विषय बरोबर आहे. आत्म्याशी संलग्न असलेली तुर्या आणि ती त्यांनी केली गवळ आणि त्याच्यानंतर म्हणत आत्मा काळ कधीच नाही. चोख साप चोख, आत्मा कधीच काळ, आत्मा तेजस्वी चोख. अभ्यास करून घ्या. सूर्यकांत माऊली आलेले आहे, त्यांचीच गवळ आहे, मला माहिती आहे. त्यांचा अभ्यास थोर आहे, त्याच्यावरती बोलणारा मी त्याच्यासमोर काहीच नाही. तर ती तुर्या आहे, तिची गवळ आहे. भाग देतोय, घ्या. शॉर्टकट आहे, वेळ जातो. सचिन नामे, अजित नामे, गाव जावडे, असतो 200 मध्ये प्रॉब्लेम केलेला आहे. तुरी अवस्था आहे, गवळण आहे, तो त्याचा भाग होता. लिहिला ते मला भेटत नाही. हवं तर दुसऱ्या मध्ये आपण सॉरी माझ्याकडून टाकतो. रेकॉर्ड मनात एक हे सांगतात एक, अरे मनात एक हे सांगतात एक, केला एक होळ काय शामडी आणि एकही शब्द आगाव गाणार नाही, डबऱ्याच्या खालचा गाणार नाही, गोवांच्या घरापर्यंत जाणार नाही, त्यांना एकही शब्दात बोलणार नाही. पण शास्त्र आहे, गेलंच पाहिजे. त्यांची नि माझी पहिली वारी, त्यांची नि माझी पहिली वारी मुक्काम पोस्ट गव्हाणे. पहिली वारी त्यांची नि माझी झाली मुक्काम पोस्ट गव्हाणे. तबे से आपले दिवाने. देवाची चॅलेंज आहे. फक्त एकच माझं म्हणणं आहे, हात जोडून मिळवणे, खेळायला काढो, खेळायला काढो. काय म्हणायचं? नाहीतर बुवा मी बॉम्ब बॉम्ब करावं, त्या बाजूवाल्याला माग सारावं, मी बोल लाल केल्यावर तुम्ही बाजूला सारावं. त्या भेटे लांबोरे बोलते, सबको बोलते, पण प्रेमाने बोलते. काही प्रॉब्लेम झालाय का? हो बोलू लागलो. अहो करणार हो मला 8ची दिली ना, तुम्ही 10ची दिली ना. माझी 22वी वारी शॉर्टकट भाषा बघित राहो. मी बॉम्ब बॉम्ब करावं, तुम्ही बाजूला सारावं. बोवा गवळण करतोय. मनात एक हे सांगतात एक, गेल्या घोट्या शबड्यानी, गेल्या काळ्या काळ्या थोबड्यानी, गेल्या काळ्या काळ्या थोबड्यानी, बागा बाजार मांडला थोबड्यानी, गेल्या काळ्या काळ्या थोबड्यानी, गेल्या काळ्या काळ्या थोबड्यानी, बागा बाजार मांडल्या थोबड्यानी.
पारितोषिक आहे. त्यानंतर शिवशक्ती नाथ मंडळ 200 रुपयाचे माझ्या गुरुवारीला ऐकायला लागले. काल पारण आमच्या नमनात आमच्या राज्यात त्या शक्तिद्र्यामध्ये हो माऊली 1:10ची वेळ आहे ना, 1:10ची वेळेला मी येणार माऊली, डिस्टर्ब नका करू. मी आयुर्वेदाचा समान ठरवला माणूस. तर ह्या लांजामध्ये आमच्या या जाकडीमध्ये ना या शक्तिद्र्यात सोंग नाचवायचे काल पारण, ते नटवं नाचवायचं, ते घोडं नाचवायचं. आणि आज कुठं या पब्लिक माझं एवढं सांगतो जरा 2 मिनिटासाठी नमान कर. माझ्या गुरुवारांना ऐकून दाखवला होते सगळ्या 4 चौघात. आणि माझ्या गुरुवारांचा आता थरथरल्या हाताने या कापड्या आवाजात 75 वर्षाला फोन आला. वय त्यांना 75 वर्ष केल्या का, तो असं नको करू, त्यांना त्रास होतो ना. शब्द दिला आपण, बाकी मी कोणाचा रस्ता ऐकलं, तुमचा शब्द आला विषय संपला, आपल्याला कोण थांबायचं कळलं. या लोकांनी हे जे बाकीचा अश्लीलता बाजूला केली, एवढी मोठी क्रांती झाली अप्रत्यक्षरित्या, ती कोणा दिसत नाहीये. हरकत नाही, काय म्हणतोय. भारतीय जनता पार्टी विक्रोळी विधानसभा सरचिटणीस आदरणीय संतोष गुरुले मोरे यांचे नातूर अध्यक्ष कुमार अध्याय प्रसाद गुरुले, लाडका नातू त्यांचा अध्याय प्रसाद गुरुले 500 रुपये पारितोषिक. नवजवान नाच मित्र मंडळ किसबिलेवाडी बाबलोली गुरुवर्य काशीनाथ पवार माऊली यांच्या स्मरणार्थ शाहीर कुंदर वर्गे आणि सहकारी रोग रक्कम 600 आणि प्रांजल प्रशांत मसळे गाव पनळे आनंदगाव 200 रुपये पारितोषिक. धन्यवाद. तर शाहिरांचा प्रश्न आहे, ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करताना स्फूर्ती येईना म्हणून तो कोणाला शरण गेले, त्याला कोणता उपदेश केला. तर शाहीर प्रश्न हात घालतोय, लक्षात असावं. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करताना स्फूर्ती येईना म्हणून ती वेदांना शरण गेली, जे 4 वेद आहेत. कारण वेद हे अनादि अनंत आहेत. आणि त्यानंतर त्याला कोणता उपदेश केला, तर त्याने उपदेश केला की तप कर हा उपदेश आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तर शाहीर माझा प्रश्न तुम्हाला ज्ञात आहे, आदरणीय मंडळीला कळवा की म्हणजे शेती करणारा बळीराजा आहे तुमचा जो शेतकरी आहे. तू जर शेतात जाताना कमरेला आकडी कोणती बांधलीस आणि जर तू शेतात गेलास आणि शेतात ती कामा केलीस, तर तुझ्या गुराढोरांना इष्ट किंवा ते कुणाचं अरिष्ट येणार नाही, संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिले एवढं सांगायचं आहे. तर शाहीर 2 फक्त शब्द गातोय, राजा सर्जाला घेऊन, तुम्ही जे सोंगाड्या बोलत ना, सोंगाड्या म्हणजे सोंगाड्या, त्याच्यामध्ये कोरस जर भाड्या बोललं असेल त्याचं तुम्ही विवरण करायचं. त्या भाड्या बाटामध्ये जर कोरसने भाड्या बोललं असेल त्याचं तुम्ही मला स्पष्टीकरण द्यायचं, भाड्या कसं. आणि जर स्पष्टीकरण नाही दिलं, दुसऱ्या बाजूला माझं ते गाणं तुम्ही आणि सगळ्यांनी फक्त पचवून दाखवायचं. विकास सखाराम आंबेडकर 501 रुपयाचं पारितोषिक. प्रथमेश दैत आमचे राजा जावई, प्रतीक दैत आमची लेकर प्रहर्ष शारवी योहान विवान यासकडून 500 रुपयाचं पारितोषिक. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर, आकडी कोयतीला बांधून, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला रोटावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला रोटावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला रोटावर, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला तू धराव जोडाला, तू धराव जोडाला, आई अरबी दुष्ट इष्ट काळ सताला, संशोधन शास्त्राला, संशोधन शास्त्राला कोणी दिला होता मन, संशोधन शास्त्राला कोणी दिला होता मन. शिवसेना या पक्षाचे आमचे तालुका चिपळूण बामणोली गावी पूर्व तांबेवाडी, अरे तालुका चिपळूण बामणोली गावी पूर्व तांबेवाडी,
गावगीर माझी निराळी माती मनाला तिथं होडी शिवशक्तीच्या ह्या शिवशक्तीच्या एकी नदीने आपुलकीची गोडी शिवशक्तीच्या एकी नदीने आपुलकीची गोडी या ठिकाणी ओम गोरवले माऊली 500 रुपये दिले तर त्यांना म्हणणं आहे की नमन करा माऊली एक्सेप्टली सॉरी दुसऱ्या मध्ये पाहिजे एखादं गाणं म्हणे सचिन काटकर माऊली आमचे बंधू आहे 200 रुपयाचा पारितोषिक आमचे गुरु माऊली चंद्रकांत जडर माऊली गाव होळी 500 रुपयाचा पारितोषिकाचे आशीर्वाद आले आहेत आणि शिवशक्ती महिला मंडळ आमच्या आया बहिणींकडून आमच्या ताईंकडून 500 रुपये आणि वेदांत आत्माराम तांबे माऊलीकडून 200 रुपयाचा पारितोषिक शाहीर बारीने ठेवतोय सरकारकडून मेसेज येत आहेत या ठिकाणी बरीचशी गाडी आहेत ती बोलण्यासारखी आहेत माया बहिणी समोर आहे त्यांचं मनोरंजन करण्यासारखे आहे आता यांच्यापेक्षा जास्त फरमाईश मला येणार यांच्या गवळींचा भाग द्यायला लागतो यांच्या गाण्याचा भाग द्यायला लागतो माझं तेवढं गायला लागतं आणि तरी पण त्यांच्यावरच वेळ आणि तरी पण बुवानी 5 मिनिटं जास्त घेतली मी त्याच्या आत जातो नमन नको तुमच्या पाया पडतो माझा महाराज झालाय बाबांनो माझ्या गुरुवर शब्द दिले परत तेच म्हणतील शक्तीवाले म्हणतील नाकात नमान करतो धमान करतो माझा महाराज झालाय माफ करा माफ करा माफ करा शाळेत दुसऱ्यांना शुभेच्छा देतोय तुम्ही ज्याप्रमाणे जाल त्याप्रमाणे मी जाणार तुम्हाला माहिती त्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे गवळीचं मला कुठे भेटलं नाही फक्त तुम्हाला भाग दिला तर दुसऱ्या मला शुभेच्छा देतो तो आलोच